परिमाणु परम महत्वांतस्य वशीकारः असं सूत्र आहे. वशीकार याचा अर्थ मन अशा रीतीने वश होणे, म्हणजे आपल्या नियंत्रणाखाली येणे, की ते परमाणू पासून परममहत म्हणजे जास्तीत जास्त मोठं काहीही असलं तरी त्याच्यावरती अवधान केंद्रित करू शकेल. त्याच्याशी तदाकार होऊ शकेल. तदाकार होणं ही पुढची गोष्ट आहे. पहिलं लक्ष केंद्रित होणं ही पहिली गोष्ट. हे सुरुवात याच्यापासून झाली की समाधी स्थिती म्हणजे चित्ताची एकरूपतेची अवस्था. त्याच्या वेगळ्या वेगळ्या अशा फेजेस सांगितल्या की बाह्य स्थूल आलंबन आहे, म्हणजे त्याच्यावरती लक्ष केंद्रित होत आहे, बाकी सगळं जग विसरलं जात आहे, अशी जी स्थिती आहे ती समाधी स्थिती. आलंबन स्थूल आहे, म्हणजे सूक्ष्म आलंबन आणि स्थूल आलंबन याच्यामध्ये फरक असा आहे की एखादं दृश्य, एखादी मूर्ती आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित. स्थूल गोष्टीवरती म्हणजे एखादी व्यक्ती स्थूल असते त्याच्यावरती नव्हे, एखादी व्यक्ती स्थूल असते. स्थूल याचा अर्थ जे सूक्ष्म नाही असं, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणे. तर मूर्ती आहे, एखादं प्रतीक आहे, ध्यान करताना एकदम झटकन तत्वावरती लक्ष केंद्रित होणं अवघड गोष्ट आहे. विचार तत्वाचा करता येतो, परंतु त्याच्यावरती लक्ष केंद्रित होणं ही पुढची गोष्ट आहे आणि ती जास्ती अवघड आहे. म्हणून पहिला जो भाग आहे तो हा आहे की एखादं प्रतीक डोळ्यासमोर आणावं, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं. सिस्टमॅटिकली शास्त्र हे डेव्हलपमेंटच्या फेजेस सांगतात. अचानक म्हणून जर का सांगितलं की जाणीव तत्वावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे आपलं सगळं कन्फ्युजनच होऊन जायचं. आपल्याला त्याची सवय पाहिजे, आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग पाहिजे. ते होण्याच्या अगोदर पहिल्यांदा लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. विचाराने समजायला काहीच अवघड नाही. स्थूल आलंबन हे बाह्य असतं, ते स्थूल आलंबन हे सूक्ष्म जरी का असलं, म्हणजे दृश्य आलंबन हे सूक्ष्म असलं तरी सुद्धा ते आपण ज्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार त्या मानाने ते स्थूलच असतं. अर्जुनाला द्रोणाचार्याने म्हटलं की पक्ष्याच्या डोळा त्याच्यावर ते नेम मारायचं. प्रत्येकाला विचारलं की काय काय दिसतंय, सगळं जग दिसतंय, तुम्ही दिसताय, आजूबाजूचे सगळे दिसत आहेत, झाडं दिसत आहेत, तू नकोच करू म्हणून. त्यांना माहिती आहे की याचा नेम लागणार नाही. दूरवरून तो पक्षी कसा बसा दिसतोय आणि त्याचा डोळा इतकं सूक्ष्मच आहे ते आलंबन. मग ती गोष्ट की ज्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं तितकी सूक्ष्म आहे. ज्यावेळेला अनेकांना विचारून झालं, शेवटी अर्जुनाला विचारलं की तुला काय दिसतंय, त्यावेळेला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतोय. काय काय जणांना पक्षी पण दिसत नव्हता, या पक्ष्याचा डोळा दिसतोय. मग मार बाण म्हटल्यानंतर बाण मारला बरोबर लक्ष वेध. हा अर्जुन असं म्हणतोय की मन एकाग्र करता येणार नाही. चंचलम ही मन कृष्ण
प्रमाथी बलवत दृढम. म्हणजे सामान्य माणूस म्हटलं तर गोष्ट वेगळी की सगळे जग दिसतंय वाला, पण ज्याला फक्त पक्षाचा डोळा दिसतो आहे अशी ज्याची एकाग्रता लहानपणापासून विकसित झालेली आहे. म्हणजे ज्या वेळेला युद्धाला आलेला होता आणि ज्या वेळेला भगवद्गीता सांगितली त्यावेळेला मधला सगळा काळ अनेक एकाग्रतेचे प्रयोग त्याचे होऊन गेलेले. परातीमध्ये पाहून माशाचा डोळा त्यांनी छेदलेला आहे. हा जो अर्जुन आहे तो म्हणतो चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. त्यामुळे तू जे म्हणतोस तो योग मला साध्य नाही होणार. यावरून आपण कल्पना करू शकतो की अवघड किती आहे. सूक्ष्म आलंबनावरती लक्ष केंद्रित करणं. म्हणून दृश्य आहे काही झालं तरी सुद्धा स्किल डेव्हलप होणं आणि काही सगळं वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे खूपच उंचीची गोष्ट आहे. बाकी कुणाला जमलं नाही त्या गोष्टी अर्जुनाला जमलेल्या आहेत. पण त्याला आत्मतत्वावरती लक्ष केंद्रित करण्याचा जो उपदेश केला 6व्या अध्यायामध्ये त्याच्या शेवटी तो म्हणतो की नाही जमणार म्हणून, कारण की मन चंचल आहे. कारण इतर काही न दिसणं एखाद्या गोष्टीकडे पाहणं आणि मनात कुठल्या वृत्ती येऊन न देणं या दोन स्वतंत्र गोष्टी. कुठल्याही वृत्ती न येऊन देता मनामध्ये विशिष्ट गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं ही त्याच्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. म्हणून मन पूर्णपणे ताब्यात यायला लागतं. वशिकार वश व्हायला लागतं. कुठल्या वेळेला त्याच्या मनामध्ये काही आपल्या एकंदर ते काही सांगता येत नाही. विचारांच्या प्रक्रिया आणि मनात उठणाऱ्या वृत्तींच्या प्रक्रिया या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आपण विचार करतो त्यावेळेला एक विचार परंपरा असते, ते ठरवणं असतं, त्याला धरून आपण विचार करतो. त्यावेळी विचार प्रक्रिया आपण बऱ्याच अभ्यासाने नियंत्रणाखाली आणू शकतो. पण जेव्हा का मनातल्या वृत्ती विचार सगळे कमी झालेले असतात त्यावेळेला सूक्ष्मपणाने मनात वृत्ती उठत असते. याच्यावर नियंत्रण की ज्या स्वाभाविकपणे सहजपणे उगीच उठतात. एखाद्या गोष्टीवर विचार करताना आपण मुद्दामून त्याचं चिंतन करणं किंवा त्याचा विचार करणं असं करत असतो. त्यावेळेला आपण ते इंटेन्शनली विचार करत असतो. ती प्रक्रिया आपण थांबवू शकतो. इंटेन्शनली विचार जसं करतो तसं इंटेन्शनली थांबवू पण शकतो. स्टॉप. कुठली तरी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होती आणि त्याच्याबद्दलचे विचार येत आहेत त्यावेळेला आपण विचार करतो त्याच्यानंतर आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपण म्हणतो स्टॉप. कधी कधी ते आपल्याला जमून जातं की बस नाही करायचं. पण जेव्हा चित्त सर्व प्रकाराने शांत करत करत आणलेलं आहे, त्या शांत करत आणलेल्या चित्तामध्ये आता ओपनच येते. त्याचा स्वभावच आहे की ते वृत्ती निर्माण करा. त्याचं स्वरूप काय? वृत्ती हेच तर त्याचं स्वरूप आहे. शांत होतं म्हणजे मनावरती उठणाऱ्या वृत्तींची संख्या कमी होते. दोन वृत्तींच्या मधलं अंतर वाढतं म्हणजे शांत होतं. हा शांतपणा म्हणजे वृत्ती नाही तशी अवस्था जास्ती काळपर्यंत जसं आपण डेव्हलप करायला लागतो तसंच आपल्याला कळायला लागतं की मन त्याला शांतपणाला ट्यून व्हायला वेळ लागतो. कारण ते शांत झालं की त्या फेजला ते आलेलं नसेल तर ते उसळून वृत्ती निर्माण करत.
म्हणून त्याचे सिस्टमॅटिक मार्ग म्हणजे मनाला वृत्ती निर्माण करावं असं वाटलं नाही पाहिजे. असं जेव्हा होतं त्यावेळेला त्याला मौन असं म्हणतात. मौन म्हणजे बऱ्याच लोकांना गप्प बसणे म्हणजे मौन असं वाटतं. ते एका प्रकारचं मौन आहे. त्या बोलल्या कितीतरी तू बोलू नकोस असं आई मुलीला सांगते आणि ती मुलगी मौन पाळते. पण तिच्या मनातले वृत्ती तरंग उठलेले नसतात, म्हणजे थांबलेले नसतात उठायचे. अशा रीतीने नुसतं गप्प बसणे आणि मनाच्या प्रक्रिया चालूच आहे त्याला मौन असं योगशास्त्रात म्हणत नाही. एक जण फार सचिंत होता, म्हणजे असा चिंतातूर दिसत होता आणि मित्र होता त्याच्याबरोबर. काय झालं म्हणलं, आज सिरियस दिसतं. काय नाही, बायकोने 15 दिवस बोलायचं नाही असं ठरवलं. चांगलं आहे की म्हणलं, जर शांत नाही चांगलंच आहे, पण आज त्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे आता चिंता वाटणारच ना, स्वाभाविक आहे. म्हणून मौन ही गोष्ट चित्ताची जी क्षमता आहे त्या क्षमतेचाच भाग आहे. चित्ताची जशी विचार क्षमता आहे तशी विचार थांबवण्याची एक क्षमता आहे, वृत्ती थोपवण्याची एक क्षमता आहे आणि ती विकसित करायला लागते. आणि ते ज्या वेळेला आम्हाला साधतं त्यावेळेला पाहिजे त्या ठिकाणी लक्ष परफेक्टली केंद्रित करणं हे आम्हाला जमू शकतं. परमाणूवर किंवा महतात महत अशा प्रकारचं कुठलं तत्व असेल त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, अवधान केंद्रित करण्यासाठी आणि त्याच्याशी तदाकार होण्यासाठी. अशी स्थिती ज्या वेळेला प्राप्त होते त्याला वशीकार असं म्हणतात. परिमाणो परममहत्वांतोच वशीकार. हे जे वशीकार आहे म्हणजे वश होणं चित्त, त्याची सिस्टीम आहे आणि आपल्याला ती बरीचशी माहिती आहे की शांत बसणे. शांत बसणे याच्यामध्ये शारीरिक हालचाल अगदी आवश्यक असेल तर, नाही तर नाहीच करणे. बरेच कंट्रोल्स हळूहळू आपल्या डेव्हलप होतात. पहिल्यांदा डोळेच उघडावेसे वाटत असतात, कोण कोण आलंय बघावं असं वाटत असतं, सगळे लोक ध्यान करतायत का नीट असं बघावं असं वाटतं. आपल्याला काही घेणं देणं नाही, पण आपलं उगीच हे जे चंचलत्व आहे ते डोळ्यांचं नाहीये, हे मनाचं चंचलत्व आहे. डोळे उघडायचे वाटतात म्हणजे डोळ्यांना स्वतःला काहीच कळत नसतं. मनाचे उद्योग असतात. रजोगुण जो आहे त्या रजोगुण हा त्याचा स्वभाव आहे. त्यावेळी काहीतरी क्रिया निर्माण करणे, मानसिक क्रिया, शारीरिक क्रिया. म्हणजे शांत बसायचं हे सवय लागायला लागते आणि मनाला ते ॲक्सेप्ट व्हायला लागतं की आपण शांत बसायचं. मनाने एकदा घेतलं म्हणजे आपण समजून घेतलं एखादी गोष्ट की त्याचं महत्त्व काय आहे. मग त्याच्यानंतर मन थोडंसं त्याला अनुकूल होतं. परमतत्व जर का जाणायचं असेल तर ते अणुरणीयान महतो महीयान असं त्याला म्हटलं जातं की अणुपेक्षाही सूक्ष्म, म्हणजे अणूला अणू वाटेल इतकं सूक्ष्म. महतो महीयान
जेवढे काही मोठं आहे त्या सगळ्यापेक्षा महत आहे. जे काही आपण जितकी बुद्धी आपली जाते महत म्हटल्यानंतर त्याच्यापेक्षा पलीकडे महत्व आहे. ते मोठी गोष्ट असो छोटी गोष्ट असो, थोडक्यात म्हणजे हवं तिथं लक्ष केंद्रित करता येणे, अवधान केंद्रित करता येणे ही पहिली स्टेप आहे. अवधान केंद्रित करताना थोडा वेळ केंद्रित होणं आणि ते कंटिन्युअस केंद्रित असं असणं, हा जो पिरियड आहे याच्यामध्ये फरक असतो. थोडा वेळ केंद्रित होतं, कशावर अवधान केंद्रित करता येतं, पण इतर वृत्ती नाहीत आणि ही एकच वृत्ती आहे की याच्यावर अवधान केंद्रित करायचं. अशी स्थिती, याच्यामध्ये इतर वृत्ती उठण्याची प्रक्रिया स्टॉप आहे आणि त्या गोष्टीवरती अवधान केंद्रित होण्याची स्थिती ही एक गोष्ट. म्हणून अवधान केंद्रित होणं ही त्या मानाने इतकी सोपी प्रक्रिया नाही आहे जितकी ती समजते आपल्याला बुद्धीने. बुद्धीने आपल्याला समजतं की अवधान केंद्रित करायचं म्हणजे बाकी कुठलाही विचार आला नाही पाहिजे, काही मनात येता कामा नये, हे सगळं थिंकिंग झालं. एकच एक गोष्ट मनामध्ये आहे, बाकी काही नाही त्याच्याशिवाय, असं इमॅजिनेशन आहे. प्रत्यक्ष करायला लागल्यानंतर असं लक्षात येतं की नॅचरलीच कोणताही कारण नसताना मनामध्ये वृत्ती उठते. बाह्य कारण कुठलंही नाही. आत्ता असं ठरवलंय की हा अर्धा पाऊण तास अजिबात कुठेही लक्ष केंद्रित करायचं नाही आहे, इकडे तिकडं कशाचा विचार करायचा नाही आहे, असं सगळं ठरवून सुद्धा मंत्राचा केवढा तरी प्रभाव असतो, ही तर गोष्ट सत्य आहे. पण तरी ते सगळंच अपुरं पडतं. मंत्राचा प्रभाव, लक्ष केंद्रित करणे, या सर्व गोष्टी अपुऱ्या पडायला लागतात. मी मंत्र आणि लक्ष केंद्रित करणे एवढंच ठेवलं तर काय हरकत आहे, कारण की काहीतरी वृत्ती लागतेच मनाला. कोणतीच वृत्ती नाही अशा अवस्थेमध्ये जाण्याच्या अगोदरची स्थिती म्हणजे एकच वृत्ती धरून राहणे. एकच वृत्ती धरून राहणे. मग कुठली वृत्ती धरायची? नाममंत्र धरा. असं ठरवायचं की ओम म्हणणार, सोहम म्हणणार, श्रीराम म्हणणार, जे काही आलंबन म्हणतात त्याला, त्या आलंबनाला धरून राहील. सुरुवातीला ते जमतं, नंतर हळूहळू न कळत विचार यायला लागतात आणि मग नंतर विचारांच्या मध्ये आपण असे काही मग्न होतो की आलंबन घेत होतो याचा आठवणच राहत नाही. मग केव्हा तरी आठवतं, अरे आपलं नाम चाललंय, काही नाही चाललंय. अशी जी स्थिती निर्माण होते की मंत्र आणि मी एवढंच राहील, तर असं नाही होत. थोड्या वेळापुरतं ते होतं. या सगळ्या गोष्टीचं कारण एकच आहे की एकच वृत्ती धरून राहण्याचा निश्चय आहे आणि बाकी सगळं सोडलं आणि केवळ हे मंत्रच धरून राहील, तरी देखील त्याला इंटेलेक्च्युअल इन्व्हॉल्वमेंट काही नाही आहे, बुद्धीचं काही काम नाही आहे फारसं. मंत्र स्मरण करणे यासाठी म्हणून मंत्रस्मरण होत राहतं रुटीनली थोड्या वेळानंतर, आणि बुद्धी इतर विचार करायला मोकळी असते. त्या ती विचार करते,
ती म्हणते की मंत्रस्मरण चालू आहे, विचार पण करता येतात, तर मग विचारही करू, मंत्र पण चालू राहील. अवधान पिन पॉइंटेड होत नाही. बुद्धी पूर्णपणाने त्याच्याशी संलग्न होत नाही. जे चाललंय त्याच्याशी बुद्धी संलग्न नाही आहे, तिसरीकडेच आहे. हे नामस्मरण करताना मला तो कर्मे फिरे, जीव फिरे मुखमाह, मनुवा तो दश दिशा फिरे, येतो सुमिरणना. हे जसं बाह्यतः माळ घेऊन ते करणं, अशा प्रकारे करताना सुद्धा माणसांचं लक्ष इकडं तिकडं राहतं. पण हे डोळे उघडे ठेवून जे नामस्मरण करतात त्यांच्या बाबतीत हे आपोआपच होणार आहे, कारण की समोर दृश्य दिसलं की त्याच्या पाठीमागे जाणार. मंत्र चालूच आहे, माळ फिरती आहे. हे जसं आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म डोळे मिटल्यानंतर ते करणं आहे. डोळे मिटल्यानंतर दृश्य काही नाही आहे, पण स्मृतीमध्ये आत्तापर्यंत जेवढं अनुभवलं तेवढं सगळं दृश्य स्मृतीमध्ये आहे. तिथून कुठल्या वेळेला काय उठेल ते काही सांगता येत नाही. त्यावेळी कॅलिफोर्नियामध्ये गेलो होतो, तर त्या ठिकाणी ते सील मासे आहेत सॅन फ्रान्सिस्कोला, ते गोल्डन गेटच्या जवळपास वगैरे, म्हणजे त्या भागामध्ये. आणि सगळे असे ते मासे आणि त्या प्लॅटफॉर्मवरती, लाकडी प्लॅटफॉर्मवरती सगळे पडलेले असतात, काही करत नाहीत, ते नुसते पडून असतात. खाणं पिणं खायचं, पडून राहायचं. त्यांच्याकडे बघता बघता, एवढं पण बघण्यासारखं काय, त्यांच्याकडनं बघता बघता एखादा कुठला मासा झटकन उठतो, उडी मारतो मध्ये पाण्यामध्ये, मग इकडे तिकडे पडतो, परत येऊन झोपतो. आणि कुठला उठेल काही सांगता येत नाही त्याच्यामधला. तसं माझी स्थिती असते. कोणची स्मृतीमधली वृत्ती उठेल हे मुळीच सांगता येत नाही. सगळ्या माशांना कंटिन्यू झोपवता येत नाही. म्हणजे या मनाला समजून घेणं हाच मार्ग आहे की हाऊ इट वर्क्स अँड हाऊ इट स्टॉप्स वर्किंग. बुद्धीची एंगेजमेंट जर का झाली तर मायाच्या वृत्ती कमी उठतात. आपण एखाद्या सिरियसली एखाद्या अभ्यास करत असताना त्याच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर इतर गोष्टी सिरियलमधले वगैरे विचार येत नाहीत. म्हणजे येत असले तर ते लक्ष केंद्रित नाही झालेलं त्याचा अर्थ त्याचा. परंतु ते जसं होतं, कारण की बुद्धी एंगेज आहे. समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये ज्या वेळेला बुद्धी असते त्यावेळेला ती ऑल द टाईम एंगेज असते. म्हणून अवधान याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे एकाग्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंडरस्टँडिंग. समजून घेण्याच्या भूमिकेतनं जेव्हा चित्त एकाग्र होतं तेव्हा त्याला अवधान असं म्हटलं. म्हणून अवधान ऐकले देईजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराज अवधान, वन पॉइंटेड अटेन्शन देतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड आणि अटेन्शन या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. फोकस करता येतं वाटेल त्या ठिकाणी, परंतु अटेन्शन याच्यामध्ये अंडरस्टँडिंगचा भाग आहे. पण ज्या वेळेला आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे ते सोपं आहे, लक्ष केंद्रित करणं. पण अवधान देणं म्हणजे समजून घेण्याच्या भूमिकेमधनं तिथं राहणे. जेव्हा आम्ही एखादी गोष्ट समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून राहतो त्यावेळेला इतर वृत्ती कमी 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 होत जातात. सगळ्यात सूक्ष्म गोष्ट कुठली असेल तर आत्मतत्व समजून घेण्याच्या भागामधली, आणि ते आम्हाला अपरिचित नाही आहे. आम्ही त्याला सेल्फ म्हणतो, मी असं म्हणतो. म्हणजे अजिबात मला माहिती नाही आहे असं म्हणता येत नाही.
छातीठोकपणे माहिती आहे असं पण म्हणतात. सेल्फवरती ज्या वेळेला लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला हा वृत्तींचा प्रवाह कमी होतो. ॲटोमॅटिकली इट गोज व्हॅनिशेस. पण प्रॉपरली समजून घेऊन करायला पाहिजे ते की कुठं आहे मस्तकामध्ये. मस्तकामध्ये ते आहे जिथे सेंटर ऑफ परसेप्शन असं गुरुदेव रानडेंनी त्याला म्हटलं. लक्ष कुठं केंद्रित कर, कुठं पाहायचं असं चालला होता वाद. ॲट द टिप ऑफ द नोज ऑर टॉप ऑफ द नोज. नासिकाग्र म्हणजे कुठे, ते इथे का इकडे, जिथून नासिका सुरू होते ते काही लोकांचं म्हणणं, काही लोक म्हणतात की इथे. तर ते म्हणणे इट इज नायदर टिप ऑफ द नोज नॉर टॉप ऑफ द नोज, इट इज द सेंटर ऑफ परसेप्शन वेअर यू नीड टू फोकस द अटेन्शन. जिथं जाणीवेचं केंद्र आहे. आम्हाला कळेल कसं, डोळे मिटून असं ठरवायचं की मी ईश्वराचं अस्तित्व म्हणा किंवा माझं अस्तित्व म्हणा त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. मग ते आपुला आपण शोध घ्यावा ही प्रक्रिया आहे की तो जो फोकस आहे तो क्लिअर होत जातो. होतोच पण सावकाश करायला लागतं. जसं लक्ष डोळे मिटल्यानंतर मग असं साधारण सांगितलं जातं की कपाळाच्या मध्याशी तुम्ही बघा, म्हणजे आतून भ्रूमध्याशी. मग त्या मार्गावरती तिथंच आहे ते सेंटर ऑफ परसेप्शन. तिथं तुम्ही लक्ष केंद्रित करा. हा त्याचा फिजिकल पार्ट झाला. अजून लक्ष कशावर केंद्रित करायचं, तर तिथं लक्ष केंद्रित करून नुसतं राहून चालणार नाही. मंत्रासहित करा. मंत्रासहित केलं तरी विचार यायला लागतात. तिथं लक्ष केंद्रित केलं, मंत्रासहित केलं तरी. त्याच्यापेक्षा फायनर फोकस इज सेल्फ. असं डिसाईड करायचं की मी सेल्फवरती लक्ष केंद्रित करणार, स्ववरती लक्ष केंद्रित करणार. ते मला कळेल कसं सेल्फ. तू फक्त शांत राहा आणि असं ठरव. याला ठरवणं, याला धारणा असं म्हणतात. धारणेतनं ध्यान, ध्यानातनं समाधी, असा प्रवास. म्हणून एकदा मी ठरवलं की स्ववरती लक्ष केंद्रित करणार, बाकी कशावरही लक्ष केंद्रित करणार नाही. कोणचंही इमॅजिनेशन करणार नाही. इमॅजिनरी गॉड तिथं आणणार नाही. काही करणार नाही. सेल्फ त्यालाच आत्मदैव असं म्हटलं जातं. त्यामुळे ईश्वरावरतीच लक्ष केंद्रित होतं ते तत्वता पाहिलं तर. मग तिथं लक्ष केंद्रित ज्या वेळेला करायचं इंटेन्शन आहे आणि समजून पण घेण्याची भूमिका आहे. कारण की फोकस क्लिअर करताना समजून घेणं ही भूमिका अधिकाधिक विकसित होत जाते. म्हणजे आता फुल एंगेजमेंट ऑफ इंटेलिजन्स आणि टोटली अननोन गोष्टीवरती नाही आहे. जी ब्रॉडली नोन आहे पण ॲक्युटली नोन नाही आहे. त्यावर लक्ष केंद्रित करणे या प्रोसेसमध्ये एका दिवसाची ही प्रोसेस नसून रिपीटेड असा अभ्यास करता करता ही प्रोसेस डेव्हलप होते. त्या प्रोसेसने आम्हाला कळायला लागतं की इथं
आणि त्यावर लक्ष केंद्रित बरोबर झालं आपल्याला समजतं, स्वची जाणीव स्पष्ट होते. हा भावनात्मक भाग नाही आहे, हा योग प्रवास आहे, पण त्याला भावनेचा आधार आहे. म्हणून सद्गुरूंचं स्मरण, संतांचं स्मरण, इष्टदेवतेचं स्मरण हे सुरुवातीला करणं याने मनाची अनुकूलता निर्माण होते. तेच आत्मतत्व स्वरूपात माझ्यामध्ये आहे, ज्याचं मी स्मरण करतो. गुरुतत्व, परमात्मतत्व आणि आत्मतत्व हे 3 वेगळी तत्व नव्हेत, एकच तत्व आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती लक्ष केंद्रित करताना आपोआपच गुरुतत्वावर येतं, परमात्मतत्वावरती आणि आत्मतत्वावरती. एकच गोष्ट आहे असल्यामुळे त्याच्यावरतीच होतं. लक्ष केंद्रित तिथे करून टाकायचं आणि ते लक्ष केंद्रित करण्याची प्रोसेस आणि आधाराला जसं जिना चढताना कठडा असतो तसं आधाराला मंत्र. कारण शब्दरहित व्हायला लागतं, हळूहळू शब्दरहित व्हायला लागतं, मंत्र पण कमी कमी यायला लागतो आणि केवळ अस्तित्व भान. मग माझं अस्तित्व वेगळं, देवाचं अस्तित्व वेगळं, ही भूमिका त्यातनं ज्या वेळेला निघून जाते त्यावेळेला एकरूपता प्राप्त होते. इंटेलेक्च्युअली पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की असं असं होतं, म्हणजे आपण कुठं आहोत हे आपल्याला कळतं, पण आपल्याला निराधार वाटत नाही. आपल्याला कळतं की हां असंच जायचं आहे. कुठे लक्ष केंद्रित नाही झालं तरी मस्तकात तर राहील. विचार चालला, आपण ठरवलं की काय जे व्हायचं असेल ते मस्तकामध्ये, ॲक्च्युअली तिथंच होतं. आपलं अवधान तिथंच ठेवायचं, मंत्र चालू ठेवायचं इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. तो जर का कमी झाला होऊन देत, पण मंत्र कमी होऊन विचार नाही येतं का? नुसताच मंत्र कमी झाला आणि शांत अवस्था आहे अशी स्थिती झाली तर होऊ देत, पण नुसती शून्य स्थिती हे पण अभिप्रेत नाही. हे सगळी ताऱ्यावरची कसरत आहे, कारण की शून्य स्थिती ही फायनल गोष्ट नाही आहे, जरी का ती डिझायर्ड गोष्ट आहे, सुरुवातीच्या काळामध्ये आवश्यक गोष्ट आहे, तरी शून्य स्थिती ही फायनल गोष्ट नाही. अस्तित्व हीच फायनल गोष्ट आहे. आणि ते माझं अस्तित्व असं आपण म्हणतो, मी आणि माझं अस्तित्व. अस्तित्व नसेल तर मीला काय अर्थ आहे? अस्तित्वच महत्त्वाची गोष्ट आहे. असण्याची भूमिका, असण्याची जाणीव, जिला संवेद असं म्हटलं जातं किंवा जाणती ज्ञप्ती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, जाणीव कळा असं समर्थांनी म्हटलं. ही गोष्ट इतकी इम्पॉर्टंट आहे असं वाङ्मयामध्ये खूप त्याचं वर्णन नसल्यामुळे त्या गोष्टी अशा झाकल्यासारख्या आहेत की मुख्य गोष्ट झाकल्यासारखी, मध्यवर्ती गोष्ट ही आहे. स्वसंवेद्य असं ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या ओवीत म्हटलंय. संवित म्हणजे जाणणे, जाणीव. स्वसंवित म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःच्या जाणीवेने वेद्य आत्मरूप, आणि ते सगुण म्हणून देवा तुची गणेश. म्हणून सगळ्याला आधार काय असेल तर अस्तित्वाची जाणीव हाच आधार आहे. आमचा जो मंत्र असतो, नाम असतं, त्याला सुद्धा भरीवता कशाने येते? अस्तित्व जर का तिथं जर का असेल, त्या अस्तित्वाची जाणीव, तरच त्याला भरीवता येते, नाही तर मग ते नुसते शब्द. म्हणून मंत्रासहित अस्तित्वाची जाणीव
किंवा मंत्रविरहित अस्तित्वाची जाणीव. दोन्हीचा मध्ये फरक काही नाही आहे. वृत्ती उठणं हा मनाचा स्वभाव आहे, तर फक्त नामाचीच वृत्ती उठते किंवा मंत्राचीच वृत्ती उठते, बस बाकी काही उठत नाही. हे मंत्र म्हणजे सुद्धा काय आहेत, निर्गुण नामच आहेत. सोम म्हणा, ओम म्हणा, निराकार परमात्म्याची ती नामच आहेत. त्यामुळे आपण त्याला नाम म्हटलं तर नामाचीच वृत्ती उठते. स्वाभाविक स्वभाव आहे चित्ताचा म्हणून उठू देत. नामाची वृत्ती उठली तरी तर त्याचाच निर्देश करतोय जाणीव धरून ठेवणे अस्तित्वाची. असं जेव्हा करतो त्यावेळेला इतर वृत्तींचा निराश कमी कमी होत जातं. हे सुद्धा प्रोग्रेसिव्हली व्हायला लागतं. काही काळाने खटकन ते होतं, कारण की अगोदरचा अभ्यास. तरीही काही वेळेला खूप अभ्यास असताना सुद्धा वृत्ती येतात. येऊ देत, डगमगत नाही अशा प्रकारची व्यक्ती, कारण की तिला माहिती असतं की असं काहीतरी होतं मध्ये आधी. काही कारण घडलेलं नसताना सुद्धा होतं. कारण घडलं तर 100% होतंच की बटाटे वडे खा 3-4, वृत्ती झोपायला लागते. जडपणा निर्माण झाला चित्तावरती कुठल्याही प्रकारे की त्या सूक्ष्मात जाणं शक्यच नाही, शक्यच नाही. म्हणून गोड न खाणे, वातुळ पदार्थ न खाणे, या सगळ्या गोष्टी करण्याचं कारण हे आहे की तुमचं फिजिक तुमच्या मनाशी जोडलेलं आहे. तर मन जर का सूक्ष्म अशा गोष्टीवरती अवधान केंद्रित करणार असेल, म्हणजे अंतःकरण या अर्थाने मी मन म्हणतोय, ते केंद्रित करणार असेल तर तुम्हाला सगळं अलर्टनेस असण्याची आवश्यकता आहे. म्हणून परिमाणु परममहत् तत्वंतस्य वशीकारः. परिमाणु परममहत् कशावरती पाहिजे त्या ठिकाणी अवधान केंद्रित करता येतं. दोरीवरून जो चालतो डोंबारी, तो रस्त्यावरून चालू शकेलच. त्यामुळे सूक्ष्म ठिकाणी जर का अवधान केंद्रित करण्याची सवय लागली तर वाटेल त्या ठिकाणी अवधान केंद्रित करता येतं. अशी ज्या वेळेला मनाची स्थिती होते त्यावेळेला त्याला वशीकार असं म्हटलं जातं. सुंदर सूत्र आहे. एकदम बघितलं की असं वाटतं की काय आहे याच्यामध्ये विशेष, खूप विशेष आहे. कारण इथं सगळा गाभाच आहे ना, की इथं तर यायचं आहे आम्हाला पहिल्यांदा कंट्रोल, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग, ज्ञानमय प्रक्रिया त्याच्यातनं डेव्हलप होते. वैचारिक ज्ञान आहे एका पातळीपर्यंत, अनुभूतीजन्य ज्ञान घ्यायचं असेल तर या प्रकारचा कंट्रोल निर्माण व्हायला पाहिजे. हरिओम तत्सत. ओ